नको लाडकी बहीण योजना, नको लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का? मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का? फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। मी सविता सुनावणे कदम, अध्यक्ष इंडियन सोशल मूवमेंट, आणि माझ्यासोबत ज्या काही महिला आहेत त्या माझ्या इकडच्या ज्या रहिवासी आहेत आणि आमच्या संघटनेच्या आणि त्यांच्याही काही संघटना आहेत, म्हणजे सगळ्या संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे। मी आज यावेळी हेच सांगेल की जी महिला सुरक्षित नाही याबद्दल सरकार कुठले पावलं उचलणार नाही आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्रात, ज्यांना आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, ह्या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील, ही स्त्री सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित नाही, हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही, शाळेत सुरक्षित नाही, घरात सुद्धा सुरक्षित नाही आणि मंदिरात सुद्धा सुरक्षित नाही, या सुरक्षेबद्दल सरकार आमच्या महिलेसाठी काय उपाययोजना करणार आहे आणि या उपाययोजना करण्यासाठी सरकार किती वेळ घेणार आहे? कारण ही जी मालिका सुरू आहे बलात्काराची, ही कुठे थांबणार आहे का? आमच्या घरात आमच्या बहिणी सुरक्षित राहणार आहेत का? त्या रस्त्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? की तुम्हाला परत पुन्हा इथे मनुस्मृती जी तुम्हाला आणायची आहे, हे काही तुमच्या मनात आहे का? हे सगळे प्रश्न आमच्या प्रश्नाची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील आणि इथे आम्ही काही मागण्या घेऊन आलेलो आहोत। त्या मागण्या अशा असतील की जसं रेल्वेच्या डब्यामध्ये पोलीस अधिकारी असतात तसाच अधिकारी, तशीच महिला गार्ड ही सुद्धा शाळेच्या, हॉस्पिटलमध्ये किंवा रस्त्यावरती असली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तसेच विधिमंडळात, संसदेत फाशीसारख्या कठोर कायद्याची तरतूद करण्यात यावी। 3 कलम 15(3) च्या अंतर्गत महिला सुरक्षा करता नियमावली बनवण्यात यावी। 4 पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या गुन्ह्यात पोलिसांनी तत्परतेने चौकशी करावी। 5 निर्भय पथक मोठ्या प्रमाणात सक्रिय करण्यात यावे। 6 महिलांवर अत्याचार केल्यास काय शिक्षा होते ही जनजागृती करण्यात यावी। 7 प्रबोधनात्मक कार्यक्रमाला प्रशासनाने पुढाकार घेऊन निर्वाह, हे अशी आमची इंडियन सोशल संघटनेच्या वतीने या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या असून पण आम्हाला ही सुरक्षा हमी योजना आहे, जसं सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना जे 1,500 हजार देऊ केले, त्यापेक्षा जर महिलांना सुरक्षा हमी योजना दिली, जी बहीण आहे ती प्रत्येकाची आहे, त्या महिलेला जर सुरक्षा मिळाली तर ते जास्त चांगलं होईल। आम्हाला तुमचे 1,500 हजार नकोत, आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि आम्ही इथे यासाठी रेल्वे तळेकर साहेब असतील किंवा विजय पाटील साहेब असतील, इथले नितीन ठाकरे साहेब असतील, यांना आम्ही निवेदन देण्यात येत आहे आणि आम्हाला सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की सरकारने आम्हाला या महिलेला सुरक्षा द्यावी, ही आमची मागणी आहे। जय भारत, जय संविधान। शाळेत कोणाला ठेवला पाहिजे? ना शाळेत सुरक्षित नाही, घरात सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित। आम्ही या महिलांनी करायचं काय? या महिलांना जर मग घरातनं बाहेरच काढायला नको आहेत, जे सरकारने आता लाडकी बहीण सुरक्षा काढली ना, त्याऐवजी महिलांचं सुरक्षित करण्याचं काम चालू करायला पाहिजे। तेव्हा आपल्या महिला कुठं शाळेत जातात, मुलं शाळेत जातात, मुली शाळेत जातात, त्यांच्यासाठी कोण हवेत? पुरुष लोक हवेत का त्यांच्यासाठी सिक्युरिटी गार्ड? त्यांच्यासाठी महिलाच हवेत ना, मावशा ठेवायला पाहिजे होत्या ते। असे यांच्या डोक्यात काही येत नाहीत का? हे सरकार कोणत्यासाठी आहे? आम जनतेसाठी नाही आहे का? आम जनतेसाठी नाहीच आहे सरकार, असंच वाटतंय। त्यासाठी एवढे अत्याचार होतात, ज्याच्या बंदे चालते त्यालाच चालते, पण परत प्रत्येक माणसाने आज प्रत्येकाने रस्त्यावर उतरायचं आहे, कारण आज त्यांच्यावर वेळेला ती या पनवेलमध्ये किंवा इतर भागात सुद्धा हे अशा घटना घडतच जातील। मग त्यासाठी प्रत्येकाने या गोष्टीसह विचार करायला पाहिजे, सरकारने तर केलाच पाहिजे आणि आपण सगळे लोकांनी पण, महिलांनी पण आणि पुरुषांनी पण यावर विचार केला पाहिजे तर आपण ह्या गोष्टी प्रत्येकाने रस्त्यावर येऊन केला पाहिजे म्हणून म्हणायचं आहे। जय भारत, जय संविधान। प्रथमतः इंडियन सोशल मूवमेंट संघटनेच्या वतीने वारंवार, म्हणजे यशस्वी शिंदे असेल, उरणमल्ली, या अक्षता म्हात्रे असेल, याची मालिका सध्या देशामध्ये सुरू आहे। या देशामध्ये मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाही, हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षित नाही, शाळेमध्ये महिला सुरक्षित नाही। एक डॉक्टर उच्च शिक्षित, कोलकात्याची एक डॉक्टर उच्च शिक्षित, तिची
बलात्कार करून हत्या करण्यात आली. म्हणून माझं या निमित्ताने सांगणं आहे की भारताच्या संविधानातील कलम 15 सब आर्टिकल 3 आर्टिकल 15 सब आर्टिकल 3 मध्ये जर राज्याला या ठिकाणी अधिकार आहे की महिलांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी कायदे बनवण्याचे अधिकार या ठिकाणी लेजिस्लेशन म्हणजे विधिमंडळामध्ये आहेत, तर ते कायदे का बनवत नाही? जस्टिस फॉर करून रोडवरती येऊन लोकांची दिशाभूल करण्याचं का काम ते करत आहेत असा माझा सवाल या ठिकाणी राजकारणात आहे. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण, खरं ठीक आहे, लाडकी बहीण आहे, प्रत्येकाची लाडकी, तुमची आहे, माझी आहे, तिथे असताना सर्वांची लाडकी बहीण. आपण त्या लाडकी बहिणीला 1500 रुपये देऊन तुम्ही तिची अब्रूची लक्तर आहे वेशीवर टांगताय का? हा प्रश्न आहे ना. आणि म्हणूनच फाशी झाली पाहिजे या मताचे आपण सर्वच आहोत या ठिकाणी. आज बदलापूरमध्ये ही घटना घडलेली आहे. 2 लहान चिमुकल्या शाळेतल्या मुली होत्या, त्यांच्यावरती हे प्रकार घडलेला आहे. या संदर्भात काय सांगाल? माझं तर म्हणणं आहे की माझं पोलिसांना या ठिकाणी सांगणं आहे आणि तिकडचे असलेले तहसीलदार आहेत त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पोलिसांना आदेश द्यावे की आतापर्यंत डोमेस्टिक व्हायलन्स असेल या लहान मुली संदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत असेल या सेक्च्युअल असॉल्ट असेल जे काही गुन्हे पोलिसांकडे रजिस्टर्ड झालेले जातात त्या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी. त्यांना फोन करून विचारण्यात यावं की त्यांना पुढे भविष्यामध्ये काही त्रास होणार आहे का, या आता त्यांना काही त्रास आहे का. त्याचबरोबर जे निर्भया पथक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 2017 बहुतेक जॉईंट SP असलेले विश्वास नांगरे पाटलांनी त्यावेळी महिला सुरक्षेसाठी काढलं होतं. मुंबईमध्ये जी लॉन्चिंग केली होती आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्भया पथक ठेवलेले महिला सुरक्षेसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल आणि रायगडमध्ये सक्रिय करण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी.